माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपल्यात आणि गडकरी साहेबांच्या जास्त वेळ घालवायचा नाही, कारण 6:10 त्यांना निघायचंय आणि त्यामुळे मी फार लांब मोठं भाषण करत नाही। पण गडकरी साहेब इथं आले आणि त्यांनी फार चांगली अशा प्रतिसाद देऊन आमच्या या सगळ्या प्रगतिशील असणाऱ्या इन्स्टिट्यूटला भेट दिली। आमचे पत्रकारांना माझी एकच विनंती आहे की आता गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या किमान इथनं पुढे तयार करू नका। तुम्ही कशाची बातमी कराल आणि काय याच्यावर पत्रकारितेचा दर्जा ठरतो तो तुमच्यावर मी सोडतो, मी तुमच्यावर रागवणार नाही। पण पत्रकारांनी एक बातमी तयार केली आणि देशभर त्याच्यावर मोठमोठे चिंतन करणारी लोक पण बातम्या तयार करायला लागली, याचं मला मनाला शल्य वाटतं। गडकरी साहेब आलेत, 2 पक्षाची माणसं एका व्यासपीठावर चांगल्या उद्देशाने येऊ शकत नाहीत अशी धारणा ज्या पत्रकारांची झालेली आहे त्याबद्दल न बोललेलं जास्त चांगलं। शेवटी या ठिकाणी DRD टाटा, रतन टाटांच्या पासून अनेक मान्यवर या संस्थेला भेट देऊन गेलेले आहेत। अनेक विरोधी पक्षाचे नेते इथं यापूर्वी येऊन गेलेले आहेत। त्यामुळं ही संस्था आहे, इथं राजकारण या व्यासपीठावर आम्ही कधी करत नाही आणि म्हणून गडकरी साहेब आमच्या विनंतीला मान देऊन आले। त्यांचं मी आपल्या या भागातल्या जनतेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। वेळ बराच बोलण्यासारखा आहे, पण मी भारतातले अनेक नेते बघितले, पण काम सचोटीने करणे, उत्तम दर्जा टिकवणे, त्यांचे आभार मानले पाहिजेत की पेठ नाक्यापासून सांगलीचा रस्ता हा एवढा उत्तम दर्जेदार झालेला आहे। 46% बिलोने एस्टिमेटेड कॉस्टच्या रस्ता गेल्यावर आम्हालाही आश्चर्य वाटलं कसं जमणार, पण आज त्या रस्त्यावरून साहेब सांगलीला जाताना 25-30 मिनिटात आम्ही सांगलीला पोहोचू शकतो आणि इतका स्मूथ रस्ता जिल्ह्यात दुसरा कुठला नसेल, एवढा उत्तम रस्ता आपण ज्यांना जे काम मिळालेलं आहे त्या व्यक्तीनं केलेलं आहे। त्यामुळं महाराष्ट्र सरकारने अलीकडे केलेली कामं जी आहेत ती एस्टिमेट कॉस्टच्या 37%, 20%, 25% अभाव केलेली आहेत। त्यामुळं आपला आदर्श घेणं हे जास्त चांगलं आहे, कारण 46% बिलोने अत्यंत उत्तम दर्जाचं काम हे महाराष्ट्रात आणि भारतात जर कुठं झालं असेल तर पेठ नाका टू सांगली झालंय। देर से है लेकिन दुरुस्त है, ते तुमच्यामुळेच झालेलं आहे आणि तुमच्या कर्तबगारीमुळं या खात्याचा तुम्ही दर्जा जो टिकवलेला आहे, नवीन मानकं जी तयार केलेली आहेत ती कायम भारतवर्षाच्या लक्षात राहतील असा विश्वास व्यक्त करतो आणि आपण मनसोक्त बोलावं एवढीच विनंती करतो। आणि सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.